राम राम. भेटले बरं का टोळी. उद्या परवा माझं उरकलं का लगेच तुमच्याकडे पाठवून देतो. कुठली टोळी होती? बाहेर राज्यामधले. कामाला फास्ट करतात, पैसे लय कमी घेते. अरे तुला उशीर केला राव. तुला मी 4-5 दिवसापासून तुझ्या मागं लागलो. पण जाऊ दे, नेहमीच्या बाया आहे. 500 रुपये वाढून न दिले काय त्यांना रोजंदारी भेटेन तेवढीच. तुम्ही नाही काय करते राव. 2 दिवस थांबायचं राव. झाली का तर नुसकान. अरे त्या बाया आपल्याकडे कायम काम करत्या. बाहेर राज्यातले लोक आणून त्यांना काम द्यायचे. आपल्या लोकांनी उपाशी राहायचं का? अरे एकरी 2000 वाचले असते, कोणाचा पाय झाला असता. हा राव, नाहीतरी कांद्याला काही भाव नाही. तो खरंय, पैसे वाचलेच असते. पण जाऊ द्या, त्याची टोळी बोलवले त्यांना काढून द्या यायचं नाही. आपले लोक आहे ना हिकरी स्वभावचे. बरी ती बाहेरची टोळी. हा ते पण खरंय हो. आपले लोक आहे ना चांगलं कामच नाही करते. बरं जाऊ दे, एवढं मायकून चूक झाली. पुढच्या वेळेस आहे ना नक्की 30 टोळी वापरू बरं का. येऊ का मग? खरंच निर्णय चुकला वाटतं राव. तसं तो खरं बोलला. शेवटी झळी आपल्याच खिशाला बसणार आहे. याचं त्याचं पाहत बसलं तर कसं व्हायचं हो आपलं. पटापटा आती ज्याच्या त्याच्या घ्या. एखादी बाई माग राहिली तर राहू द्या. दुनियाचं ऊन पडलंय. बाई या आता कोणतं तो बोल नाही त्याचं त्यानं करायचं. काय मरायचं का कोणी उन्हा तानामध्ये. बायाने आया बायानं पाणी लावून प्यायचं नाही का? का मी ना बाई दरवेळेस काम उरकत नाही, तुला सबतूनच घ्यायचं का? का ग उषाबाई, तो जवान रक्त आहे म्हणून बोलू राहिली काय? का ग बाई, मी ना काम नको का सारखं करायला. जेवण काय करते तरी कोणी रुपया कमी घेत नाही. टपा काम करीत जा ना. बरोबर आहे ना, काम करा पैसे घ्यायला कसं गोड लागतं. उषाबाई कोणी कोणाचं काम करीना. मला बोलायला लावू नका, नाही तर शिव्या खायच्या बरं का मावाले. बाय हो, काम नसन होत ना जीवाचा आटापिटा करण्यापेक्षा आहे ना घरीच राहा. ए ग बस ग, लय कामाची मला माहिती आहे. तिने तर त्या केसाचा आज करीन. ते नंतर पाहू, पहिले काम उरक. ओ बायांनो, आवरा ना. काय टाइमपास लावलाय तुमचे ना. कामापेक्षा तोंड जास्त चालत त्या. आणि कांदे ना एकदम व्यवस्थित उपटायचे. अजिबात नुकसान नाही झालं पाहिजे. आणि नसन जमत तर तसं सांगा, नाही तर मला दुसरी टोळी आणायला. भाऊ आता काय बाया मोकळे आहे का? तुम्हाला बाया नाही भेटायच्या. माझं मी पाहिन ते कसं करायचंय ते. नाही बाया भेटले तर माणसाची टोळी आणीन. त्याला काय 2 पैसे कोणला द्यायचे. भाऊ हे काम बाईला जमत, गडी माणसात बाईचा फरक आहे. पहिले काम नव्हते तर मजूर मोठ्या प्रमाणात होते. आज काम आहे तर मजूर भेटत नाही. शोकांती काय आपल्याकडे बरं काही. बाहेरील राज्यातल्या टोळ्या येईल कामाला. तुमच्यापेक्षा फास्ट काम करत्या. बोलू का त्यांना? कशाला बोलू त्या भाऊ, आम्ही तुम्हाला सोडून कुठं कामाला जातो का? अरे ते लोक पैसे कमी घेत्या आणि तुमच्यापेक्षा मनासारखं काम करत्या. माहिती का ते? हा भाऊ, त्यांना पण पोट आहे. आपल्या माणसाला भेटू द्या ना काम. तो म्हणले पैसा दिसतो, पैशाला महागाई किती आहे. 17 वाटा आहे त्याला. खरंय भाऊ, गरीबाच्या माग किती अडचणी राहत्या. घर चालवायचं भाऊ, पोराचे शिक्षण, पोरगी यायची आमरस खायला. कधी कधी वाटतं सगळ्या समस्या ह्याच लोकांच्या पदरात पडल्या का काय. पण जाऊ द्या, देवाने आपल्याला घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याच्या पंक्तीत नेऊन बसवलं याचं समाधान वाटतं. भो काहून तानाचं काम चालू आहे आपल्या आयाचं. काय करतो भो, गरीबाच्या घरात आपला जन्म झाला. हा ना, आपल्या पैशावाल्याच्या घरात जर जन्म झाला असता तर अशी हाल नसती. आपल्या आई बापाचे हाल आपण डोळ्याने पाहतो, हे बदलायचे कसे हे पाहायचं. अशा कामाकडून दिवस कस काय बदलणार रे भाऊ. काय जीवन आहे राव आपलं. पोटाला पोटभर खाता बी येत नाही. लोक किती मजा करते. गरीबाच्या नशिबात चटणी भाकरच येते. अरे भाऊ, आपल्या गरीबाचं नशीब नाही बदलत. आपलेच धमक पाहिजे ना, आपण नशीब बदलू. मा बाप दारोडा रे, कसं नशीब बदलन. अरे असे हिंडले फिरल्यावर कसं शिक्षण घ्यायचं.
कसे नोकरी लागशान का असेच काबाड कष्ट करायचे तुम्हाला? तुम्ही पाहिलं ना तुमच्या आया कशा उन्हात अनात कामं करू राहिल्या, तुम्हाला पण आयुष्यात तसंच काम करायचंय का रे? मालक शिक्षण घ्यायच्या आधी हे भरावं लागत. मालक आम्हाला तुमच्या गोष्टीचं वाईट नाही वाटत, तुम्ही चांगल्यासाठीच सांगू राहिले. जेव्हा आमच्या आया काम करते ना तेव्हाच भाकर भेटती. लोक काय ज्ञान पाचून जात्या, खायला भाकर नाही देती. खरंच या जगामध्ये प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो, पण ज्याच्या अडचणी ज्याला त्याला आपल्या स्वतःच्या परिस्थितीनुसार सोडवा लागतात. काय मालक काय विचार करायला एवढा? बरा झाला कांदा. यंदाचा अवघड आहे राव. लय मेहनत केली होती, भरपूर खतं घातले, पण काय कांदा म्हणावा तसा पोचला नाही हो. नाराज नका हो, यंदा भाव भेट. आपल्या शेतकऱ्याच्या नशिबात काय हो, नाराजीच आहे ना. आपलं काय, आपला खर्च निघून मजुराचे पैसे निघाले म्हणजे बाद झालं, त्याच्यातच समाधानी आपण. अहो मजुरी किती वाढली, आजचे पैसे त्यांना गेल्यावर आपल्याला काय राहणार आहे? बरोबर हो. जर खर्चात होत असन त्यातून जर 2 पैसे भेटत नसन तर ती शेती करून पण काय उपयोग आहे? पण एक विचार केला तर लोक आपल्याला शेतकरी राजा म्हणतात, आणि ती जनता, ते लोक, ते मजूर आपल्या भरोश्यावर बसलेले असतात. ज्यावेळेस आपल्या शेतीतून उत्पादन निघन त्यावेळेस त्यांना काम भेटतं, त्यांच्या घरातली चूल पेटते. एखाद दिवस आपल्याला नाही भेटलं तरी चालन, पण माझा मजूर जागला पाहिजे.